सकल नाभिक समाजाची बैठक संपन्न। धुळे जिल्हा सकल नाभिक समाज जिल्हाध्यक्षपदी भीमराव वारुडे तर उपाध्यक्षपदी शशी सैंदानेंची बिनविरोध निवड। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता धुळे शहरातील नाभिक समाज मंडळ कार्यालय मडी या ठिकाणी नाभिक समाज मडी या ठिकाणी आज धुळे जिल्हा सकल नाभिक समाज मंडळची समाज बांधवांची या ठिकाणी बैठक घेण्यात आली। या बैठकीतून या ठिकाणी नाभिक समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी धुळे जिल्हा सकल नाभिक समाज धुळे जिल्हाध्यक्षपदी भीमराव वारुडे व उपाध्यक्षपदी शशी सैंदाने यांची बिनविरोध निवड करण्यात आली। समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून अनेक विविध उपक्रम समाजहित उपक्रम त्याचबरोबर समाजासाठी नियमित कार्य तत्पर असणारे भीमराव वारुडे यांनी या ठिकाणी सदर ही संकल्पना सुचवली व त्यानंतर या ठिकाणी त्यांची सर्व धुळे जिल्हा सकल नाभिक समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी ते धुळे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी शशी सैंदाने यांची बिनविरोध निवड करण्यात आली। तर प्रसंगी या ठिकाणी येत्या काळात नाभिक समाजाच्या विविध समस्या त्यांच्या येणाऱ्या अडीअडचणी त्याचबरोबर नाभिक दुकानदार संघटना दुकानदार समाजासाठी येणाऱ्या अडीअडचणी उपाययोजना मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही कार्यतत्पर राहू असा विश्वास नूतन जिल्हाध्यक्ष भीमराव वारुडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। तर लवकरच कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात येईल असे त्यांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। तर यावेळेस मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होता। त्यावेळेस या बैठकीच्या सुरुवातीला श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमा पूजन करून या बैठकीस सुरुवात करण्यात आली। तर प्रसंगी या ठिकाणी नूतन जिल्हाध्यक्ष भीमराव वारुडे अनिल सैंदाने उपाध्यक्ष शशिकांत सैंदाने नरेंद्र खोंडे विशाल बोरसे भास्कर चित्ते दत्तू खोंडे मांगूलाल खोंडे ज्ञानेश्वर सूर्यवंशी नीलेश सैंदाने गुलाब खोंडे सैंदाने बुधाजी चंद्रकांत खोंडे नारायण खोंडे महेंद्र सैंदाने भरत महाले सुभाष खोंडे चिंतामण शिरसाट दिनेश महाले सुभाष शिरसाट किशोर जाधव किशोर खोंडे कैलास बदाने देवीदास वारुडे मनोहर सैंदाने सुनील सैंदाने हेमंत महाले संतोष खोंडे आदी सर्वच समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। या मीटिंगचा हेतू की आपण जे काम सुरू केलेलं आहे धुळे जिल्हा ग्रामीण दुकानदार बांधवांसाठी 2023 पासून तर धुळे जिल्ह्याचे ग्रामीणचे आमदार माननीय रामदादा बदाने यांच्या आदेशाने त्यांनी 2 ते 3 वेळा मीटिंग घेतली आमची आणि 3 वेळा त्यांनी एकच शब्द सांगितला की हे जे तुम्ही लेटर पॅड दिलेलं आहे तर हे काम तुम्ही मुंबईसाठी करताय का धुळे जिल्ह्यासाठी करताय भीमा काका ते मला काकाच म्हणतात आणि इकडं पण आपले जाधव सरकारला पण काकाच म्हणतात। तर मग त्यांनी सांगितलं की बुवा काम आपल्या धुळे जिल्ह्याचं करायचंय तर मला लेटर पॅड तुम्ही धुळे जिल्ह्याचंच करून द्यावं आपल्याकडे। मित्रांनो आपल्याला जे काम करायचंय ते काम आहे धुळे जिल्हा सकल नाभिक समाज। तर आपण असं सगळ्यांच्या आज बोलायचा उद्देश हाच आहे की हे मीटिंग आपण त्याच्यासाठी ठेवलेली आणि हे काम सुरुवात करताना अगोदरपासूनच आपण ज्या टायमाला 2023 ला आपण मीटिंग घेतली होती तर तेव्हा सांगितलं होतं की हा उद्देश फक्त आणि फक्त ग्रामीण बांधवांसाठी आहे। तर आज त्याची आपण धुळे जिल्हा सकल नाभिक समाज या बॅनरने आपण सुरू करताय आणि ते तसं आपण लेटर पॅड आपल्याला करायचंय म्हणून आज ग्रामीण भागातले बांधव शहरातले बांधवांना ज्येष्ठांना व आपले दुकानदार बांधवांना आपण इथं आमंत्रित केलेलं आहे। या मीटिंगचा उद्देश हा आहे। तर आपण मीटिंगची सुरुवात करूया। पहिले श्री संत सेना महाराज यांची पूजा करूया आपण। पण सकल नाभिक समाज बॅनर हे प्रत्येक मागणीसाठी फक्त आवश्यकता आहे लक्षात ठेवा। याला तुम्ही कमी समजू नका कारण कितीही मोठी संघटना असेल कुठलीही संस्था असेल त्याच्या खाली आपल्याला संकट तर आपल्याला किती मोठं काम करताना आपल्याला खाली सकल नाभिक समाज द्यावा लागतो लक्षात ठेवा। पण तसं काय लिहितात सर्व आम्ही संघटित आपण सगळे संघटित आहे म्हणून लिहितात। तर म्हणून आपण सगळे संघटित आहे
म्हणून आपल्याला सकल नाभिक समाजाचा बॅनर आपल्याला गरजेचा आहे, मित्रांनो लक्षात ठेवा. आपल्याला सगळ्या संघटनेमध्ये जायचंय, सगळ्या संस्थेच्या कार्यक्रमाला जायचंय, पण आपण संघटित जेव्हा दिसताय तेव्हा तिथं सकल नाभिक समाज येत आहे. तर हा बॅनर फक्त कामापुरता नाहीये, हा समाजाच्या हितासाठी आहे मित्रांनो लक्षात ठेवा. याच्यात काय माझा फायदा नाहीये, मला काही मिळणार नाही याच्यात. हे फक्त ग्रामीण भागातल्या बांधवांना मिळणाऱ्या निधी या घर बघा जे काय बोलले ते तुझी पाकळी मिळत. पण लोकांचा कधी असा गैरसमज असेल हा की गोळे असं करताय, मित्रांनो मी फक्त हे निधी मिळण्यापुरता हे फुलाचे पाकळीपर्यंत मी अध्यक्ष राहील, पण यांचा पुढचा अध्यक्ष जो समाजात चांगलं कार्य करेल अण्णासाहेब, आपण त्या व्यक्तीला अध्यक्ष करू. श्री संत सेना महाराज यांना कोटी कोटी नमन. आज दिनांक 8/12/2025 आज जुने मळी येथील समाजाची नाभिक समाजाची मळी इथं आज नाभिक समाजाची बैठक घेण्यात आली. जिल्ह्याची सकल धुळे जिल्हा सकल नाभिक समाज याच्यामध्ये सगळ्या ज्येष्ठ सगळ्या समाज बांधवांच्या मताने आज सकल नाभिक समाजाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून भीमराव वारुडे व धुळे जिल्हा सकल नाभिक समाजाचे उपाध्यक्ष शशीदादा सेंदाने यांचे आज एका मताने निवड झालेली. तरीही या कामाच्या माध्यमाचं आम्ही जे काम घेतलंय आधी धुळे जिल्हा नाभिक समाजाचं, त्या कामाच्या माध्यमातून हे काम जोपर्यंत आमचं पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तळागाळाच्या नाभिक समाज बांधवांकडनं ग्रामीण भागातलं एक बांधवापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू. जय हिंद, जय संत सेना.